हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी आर्त विनवणी करत अनेक भाविक आज खरं तर पंढरपूरहून मार्गस्थ होत असतात. तत्पूर्वी जर आपण बघितलं तर आज सकाळी खरं तर गोपाळपूर येथे गोपाळ काल्याचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी फोडली जाते, दही काला एकमेकांना भरवला जातो. त्यानंतर खरं तर वारीची सांगता होत असते. आपण जर बघितलं तर दही काला किंवा दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रमुख 7 संतांच्या पालख्या हे विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाच्या भेटी करता येत असतात. आपण आता बघू शकतो की संत तुकाराम महाराजांची पालखी खरं तर आता विठ्ठल सभागृहामध्ये आलेली आहे. प्रमुख 7 संतांच्या पालख्यांचं विधिवत पूजन विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने करण्यात येतं. त्याचबरोबर आलेल्या टाळकरी विनेकरांना देखील नारळ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातो. त्यानंतर विठ्ठलाच्या ज्या पादुका आहेत त्या ज्या संतांच्या ज्या पादुका आहेत त्या विठ्ठलाच्या चरणावरती ठेवल्या जातात. त्यावेळेचा जो भेटीचा म्हणजे संत आणि देवाच्या भेटीचा जो अनुभव आहे तो अतिशय अविस्मरणीय असा अनुभव असतो. त्यावेळेस खरं तर जी भेट होते ही खरं तर पाहण्यासारखी असते. असं आपण बघू शकतो की विठ्ठल मंदिरात ह्या संतांच्या पालख्या येण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर जर खरं जो क्षण असतो तर तो जड अंतकरणानं हे प्रत्येक भाविक तुझे दर्शन झाले आता माघारी जातो पंढरीनाथा असे म्हणत अनेक भाविक खरं तर आपापल्या गावी जड अंतकरणानं खरं तर आता हे आपापल्या गावी मार्गस्थ होत आहेत. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.